आज आपण करणार आहोत मस्त अशी मुळ्याची चमचमीत चटणी। ही चटणी तुम्ही पराठ्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा साइड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता। यामध्ये आपण एक पॅन घेणार आहोत, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून ते गरम करून घेणार आहोत। जास्त पण नाही गरम करायचं आणि तेलही जास्त वापरायचं नाही, थोडंसंच वापरायचं। त्यामध्ये 2 चिरलेले टोमॅटो, 2 साधारण 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि 4 मिरच्या एवढंच घ्यायचं। मिरच्या जास्त घ्यायच्या नाहीत, कारण ती चटणी तिखटही होऊ नये आणि चमचमीतही लागावी। समप्रमाणात त्याचं संतुलन राखून मिरच्या घ्यायचा, कारण थोडासा मुळासुद्धा तिखटपणा असतो मुळ्यात सुद्धा। आणि हे सगळं पॅनवर झाकण ठेवून द्यावं। नंतर थोडंसं गार झाल्यानंतर टोमॅटोची सालं काढून घ्यावीत पूर्णपणे, म्हणजे चटणीमध्ये ती येणार नाहीत। आणि हे सगळं एका बत्त्यामध्ये काढून घ्यावं। बत्त्यामध्ये काढल्यानंतर ते जे मिश्रण आहे ते चांगलं ठेचून घ्यावं, छानसर असं, म्हणजे टोमॅटो, लसूण आणि मिरची छान असं ठेचून घ्यावं। आणि त्याच्यामध्ये आपण मुळा घालावा, जो की आपण चांगला खिसून धुवून आणि पिळून घेतलेला आहे। आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये ठेचून चांगलं एकजीव करून घ्यावं। मुळ्यामध्ये तिखटपणा असतो, त्याच्यामुळे आपण तो खिसल्यानंतर धुवून आणि पिळून घ्यावा। त्याचं मिक्सचर जे आहे चांगलं समप्रमाणात एकजीव करून घ्यावं। मुळा आणि टोमॅटो याच्यामुळं ती चटणी खूप चवदार होते। त्याच्यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे सुद्धा घालावेत, जेणेकरून त्याने कलर येतो आणि डाळिंबाची टेस्टही त्याच्यामध्ये उतरते। 1 चमचा चाट मसाला घालावा, 1 चमचे साखर घालावी, 1 चमचे लाल तिखट घालावं आणि 1 चवीनुसार मीठ वापरावं। हे सगळं घातल्यानंतर पुन्हा ती चटणी चांगली बत्त्यामध्ये ठेचून घ्यावीत, एकजीव होईपर्यंत ठेचून घ्यावी। त्यानंतर त्याच्यामध्ये लिंबू पिळावा। लिंबूमुळे काय होतं, थोडंसं त्याला आंबटपणा जास्त येतो आणि ती चटणी चमचमीत अशी छान लागते। आणि त्याच्यावर एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून जिरे मोहरीची छान फोडणी करून घ्यावी। ती जी फोडणी आहे ती जास्त करपवू नये आणि जिरे मोहरी तडतडली की लगेच गॅस बंद करून द्यावा। नंतर ती फोडणी आपण चटणीवर ओतून द्यावी। फोडणी ओतल्यानंतर थोडीशी कोथिंबीर, जी की आपण चिरून ठेवलेली होती, ती टाकावी आणि आपली चटणी आता खायला तयार आहे। मग चटणी खायला या आता।